आम्हाला कळलं. अहो तुम्ही आज आत झोपा, आम्ही दोघी इकडे झोपतो. आम्हाला कळलं म्हटलं तर मला बनारसला जायलाच पाहिजे, बाबूजींशी बोलच पाहिजे मला. अशी काही घाई करू नका तुम्ही. तुम्ही शांत व्हा, तुम्ही आराम करा, मी सांगते नंतर तुम्हाला. काहीही झालेलं नाही, मला 1 तास फिरून आलोय मी. कळलं? आम्हाला कळलं म्हणजे प्रश्न. मला बाबूजींशी बोलच पाहिजे आता. जावई बापू, अहो ऐका जरा, एवढ्या लवकर रेल्वेची तिकीट मिळूच नाहीत. उडत जाईन मी, विमानानं जाईन. कळलं? शांतता शांतता, तुम्ही दोघे शांत राहा. आई जरा थांब ना. अहो असं काही इतकं काही झालेलं नाहीये, म्हणजे अम्मांना कळलं. आईने जे काय केलं ना ते सगळं त्यांना कळलं, म्हणून त्या आईला आणि गौरीला थोडं रागावून थोड्याशा बोलल्या. तर म्हणजे सगळेच थोडेसे नाराज झालेत, पण आता ठीक आहे सगळं. अहो जावई बापू, मग गौरींनी ना आपल्या बाळासाठी दुर्गेचा रूप घेतला माहितीये. अम्माला आणि दादीला सुनावला चांगला, पण बाबूजी आणि शिवनी गौरीची साथ दिली. मला सांगते जावई बापू, गौरीचं ते रूप ना बघण्यासारखा होता माहितीये. अहो सगळे आमच्या बाजूनी होते, अम्मा एकटीच बसली हमरत. पटणीवर आली मग चांगली. बरं झालं, अशा वेळी मी असायला हवं होतो तिथे. तुला कळलं? म्हणून म्हणून अम्माने फोन करून आपल्याला बोलून घेतलं तिथे. हो, लगेच त्यांचा सूर इतका बदलला कसा? अहो तरी डॅम्बिसपणा कमी नाही झाला तिचा. गौरी आपण मुंबईला घेऊन जाणार म्हटल्यावर त्या बुवाला आणि तिच्या बाप्याला बोलावून घेतला तिने आणि बरोबर खोडा घातल्या. काय आई, तुला सगळंच कसं चुकीचं दिसतं. तू चष्मा बदल बरं का तुझा. अगो माझा चष्मा बदलून ती म्हैस परी दिसणार आहे काय? हा, मी खरंच बोलताय. मी बुवा आणि तो बाप्या इतके दिवस कुठे फिरकलं नाही ते अम्माकडे, विचारत पण नव्हते. पण आता गौरी जायचे म्हटल्यावर कसं एकदम टपकले ते. सासूबाई, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ही हम्मा असंच करू शकते. आणि हम्माला चुगली कोणी केली माहितीये का? कोणी? आपला घरचा भेदी निशा. निशा? हा, आई थांब ना जरा, तू सारखं सारखं निशावर का घसरतेस? हा, हे बघ, तू बनारसला गेलीस ना, आणि जे काय केलंस ते चुकीचं होतं. हा, कशासाठी गेली होतीस तू बनारसला? कुठल्या कारणासाठी गेली होतीस? हे तू जे काय सगळं करून आलीस ना तिथे, त्याच्यामुळे गौरीचं आयुष्य खराब झालं असतं. थोडक्यात वाचलोय आपण. त्याचा विचार कर आधी. काय सारखं निशाच्या मागे 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 लागलीस तू? अरे अगो काय तोंडाला येईल ते काय बोलतोस तू? हा, मी असा करेन असा वाटता तरी काय गो तुका? नाही म्हणजे तुझ्या मुलीचा, तुझ्या सुनेचा मी वाईट चिंतेन काय कधी? हा, नाही ना. मग काय करतात सांग मका आता? हाक लावून देतात घरातून का सबकाचे फटके मारतात? काय दे, काय शिक्षा द्यायची दे माका. हे बघा, तुम्ही कशाला जाल कुठे? तुमच्या जावायचं घर आहे, कळलं? तर हिला जायचं असेल तर जाऊ दे. निशाची आई आहेच इथे. हे बघ, सासूबाईने जे केलं ते माझ्या आणि गौरीच्या संमतीने केलं, त्यामुळे यांची काही चूक झालेली नाही. कळलं? राहिला प्रश्न निशाचा, आणि तिने जर आम्हाला चुकली केली असेल ना, तर यावेळी मी तुला माफ करणार नाही. अहो ठीक आहे, आईचं पण काही फारसं चुकलं नाही असं म्हणेन मी, पण जे काय झालं त्याचा त्रास गौरीलाच होणार आहे ना. हा, अम्मा हे सगळं विसरणार आहेत का जन्मभर? खरं सांगा. नाही विसरणार त्या. काय झालं तरी गौरीला सामना करायला शिकवलंच पाहिजे. ते तर सून राहिलेली नाही, आई होणार आहे आई. आणि सासूबाईंनी सांगितलं ना मगाशी, बाळासाठी तिने दुर्गेचा अवतार धारण केला होता. एका दृष्टीने बरंच आहे म्हणा, तिच्या मदतीला जाण्याची गरज नाही. चला, बरं वाटलं. फोन लावतो मी तिला. अहो किती वाजले बघितलेत का तुम्ही? बोला पण उद्या. कोणी रेडिओ चालू ठेवलाय? कोणी ऐकतंय का? किती दिवसात गौरीशी बोलणं झालेलं नाही.
आई बोल कशी आहेस? गौरी मी बरी नाही आहे. मला ती सांग तिथे सगळं कसं आहे. म्हणजे शिवची आई अजूनही तुझ्यावर रागवलेली आहे का? नाही आई, अगं तसं काहीच नाहीये. गौरी लपवालपी नाही करायची हा. आईचे सगळे प्रताप मला तिच्याकडूनच कळलेले आहेत. हा तू अडवायचं नाहीस का गौरी? आणि मी सांगत होते आजीला परत पाठव ऐकलं नाही ना माझं? हे बघ मला सांग, मी माफी मागू का अम्मांची? आई शांत हो. तू किती टेन्शन घेतलंयस? हे बघ सगळं व्यवस्थित आहे. आणि जे झालं ना ते अम्माजी सुद्धा विसरले आणि खूप काळजी घेत आहेत त्या माझी. तू उगाच टेन्शन नको घेऊ. गौरी तू खरं बोलतेयस ना? हे बघ बेटा, इथे मला टेन्शननी झोप आलेली नाहीये. आई अगदी खरं सांगते. बर ठीक आहे. बरं तुझ्या सगळ्या टेस्ट झाल्या का? हा सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे आले का? नाही ना अगं, ते मशीन बिघडलं होतं. आता उद्या जाईन मी. गौरी तुला 1-2 दिवसात 5वा महिना लागणार आहे. या सगळ्या टेस्ट 4थ्या महिन्यात करायच्या असतात. असं काय करतेस गौरी तू? हा आता एकीकडचं मशीन बंद होतं, दुसरीकडे जायचं ना? हो आई. अगं काय तुझा आज काळजी करायचाच दिवस आहे का? हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित. आई प्रणाम। अरे शिव खुश रहो बेटा। आई आप इनकी बात बिल्कुल मत मानिए। इनके पाँव में 2 दिन से सूजन है और जैसे ही सूजन उतरी इन्होंने चलना शुरू कर दिया है। आप डांटिए इनको। हॅलो आई, अगं तू अजिबात लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. आता पायावर सूज नाही अजिबात. आणि मी आंघोळीसाठी उठले होते, तर नाश्ता करून परत आराम करेन. गौरी अगं तू इथे असतेस तर किती बरं झालं असतं. या सगळ्यामध्ये माझी मदत झाली असती ना तुला. तुला जरा आराम तरी करता आला असता बेटा. आई अगं इथे आरामच आहे. तुला माहितीये अम्माजी अगदी तू काळजी घेतेस ना तशीच काळजी घेतायत माझी. म्हणजे हे करू नकोस ते करू नको, हे खा, पलंगावरूनही खाली उतरू देत नाहीयेत. छान छान पुस्तकं वाचा, खाली वाकू नको, जड उचलू नको. बापरे खूप काळजी घेतायत माझी. आई तू उगाच टेन्शन घेतेस. मी मज्जेत आहे एकदम. बरं मी नंतर फोन करू तुला. आता आटपते सगळं. हा हो हो ठीक आहे. तू काळजी घे ग. हा हो हो बाय. कशाला सांगितलंस तिला? उगाच ती काळजी करत बसेल ना. शादी का क्या मतलब है? इसलिए बताइए जिससे वो आपको डांट सके। बरं ते जाऊ दे. शिव अरे अम्माजी आणि दादीजी काही बोलल्या? नहीं, सुबह से किसी की कोई आवाज नहीं आई है। समझ में नहीं आ रहा है कि रमा और चाचू को मनाएं कैसे। शिव मला काय वाटतं, अम्माजी आणि दादीजींनी त्यांना समजावलं ना तर ते ऐकतील आणि कदाचित परतही येतील. अम्मा जी, आप चाचा जी के बारे में सोच के परेशान है ना? वैसे अम्मा जी, आपने ना गौरी को मुंबई जाने नहीं दिया, बहुत अच्छा काम किया। नहीं अम्मा जी, वो क्या है ना, अगर गौरी मुंबई जाती तो शिव भैया भी उसके पीछे पीछे मुंबई चले जाते, और अगर चाचा की तरह वहां अपना घर बसा लेते तो। हे भगवान। और हाँ अम्मा जी, उनके बच्चे अपने नाम के आगे शुक्ल नहीं सावंत लिखते तो क्या गजब हो जाता अम्मा जी, है ना? हम सब कितने दुखी हो जाते। वैसे अम्मा जी अच्छा हुआ कि आपका दिल दादी जी की तरह कठोर नहीं है। आपका दिल तो बहुत अच्छा है। इसलिए तो देखिए आप हमेशा हमें मायके भेजने की धमकी देती है, भेजती कभी नहीं है। आप बहुत अच्छी है। वैसे दादी जी भी अच्छी है, लेकिन उन्होंने चाची जी के साथ ऐसा क्यों किया? नर्मदा जी नाश्ता दे दीजिए जल्दी, हमें जाना है। जी।
आओ मुन्ना, आओ गौरी बेटा। बैठो। गौरी कैसी तबीयत है बेटा? जी ठीक है बाबूजी। चलो अच्छा है, लेकिन हाँ नाश्ते के बाद तुम जाकर आराम करोगे, ठीक है? जी नर्मदा जी ख्याल रखिएगा इसका। जी माता जी आइए, नाश्ता कर लीजिए। यहाँ हमारा बेटा घर छोड़कर चला गया है और तुम्हें नाश्ते की पड़ी है जौनपुर वाली। वैसे हम ये तुम्हें क्यों कह रहे हैं? अरे एक तुम ही तो थी जिसे कुसुम लता खटकती थी और जिसे तुमने यहां से भगा दिया ताकि अकेले इस घर पर राज कर सको। माता जी आप क्या कह रही हैं? आप सुन रहे हैं माता जी हम पे क्या इल्जाम लगा रही? माता जी हमने कुछ भी नहीं किया। दादी जी, माफ कीजिए दादी जी। जो हुआ उसके लिए अम्मा जी अकेली तो जिम्मेदार नहीं है ना। कहना क्या चाहती हो तुम? छोटा मुंह बड़ी बात। लेकिन दादी जी जो हुआ उसके लिए सभी जिम्मेदार थे। हाँ ये अलग बात है कि सब अपने अपने कर्तव्य और परंपराओं में बंधे हुए थे, लेकिन दादी जी ये सब चीजें किसी इंसान की जिंदगी से बड़ी तो नहीं होनी चाहिए ना। देखिए दादी जी, आप इस घर की बड़ी हैं। आप जैसा कहती है वही सब करते हैं। तो उस वक्त कम से कम आप तो उस बात को समझ सकती थी। आप वो सब होने से रोक सकती थी ना। बाबूजी, आप तो मेरे बाबा जैसे हो ना, तो ये बात मैं आपसे हक से कह सकती हूँ ना। बाबूजी उस वक्त आप भी सिचुएशन को संभाल सकते थे, जैसे आपने मेरे और शुक्ल जी के समय संभाली थी। आपने जैसे मेरी तकलीफ को समझा वैसे आप चाची जी की तकलीफ भी समझ सकते थे। लेकिन आपने भी उस वक्त दादी जी से डर के उन्हीं का साथ दिया। चाचा जी और चाची जी को अकेले छोड़ दिया, वो भी ये सोच के कि उन्होंने अपनी पसंद की शादी करके बहुत बड़ा गुनाह किया। और रही बात चाचा जी की, तो उन्होंने भी चुप रहकर चाची जी का साथ ना देकर बहुत बुरा किया। कोई साथ दे या ना दे, लेकिन कम से कम पति होने के नाते वो तो चाची जी का साथ दे सकते थे ना। लेकिन नहीं, वो भी गलती कर बैठे। यहां तक कि आप सब ने अपनी जिम्मेदारियों को नजरअंदाज करके सिर्फ अम्मा जी को दोष दिया। इन्हीं कटघरे में खड़ा कर दिया। अब आप ही सोचकर बताइए, ये सब कुछ सही हुआ? दादी जी, बाबूजी, देखिए मैं आप सबसे बहुत छोटी हूँ और शायद परंपराओं के हिसाब से मैं आपके सामने ये सब नहीं कह सकती, नहीं बोल सकती, लेकिन अम्मा जी के साथ नाइंसाफी होते भी नहीं देख सकती। इसलिए मैं आपसे हाथ जोड़कर कहती हूँ, देखिए जो हुआ है उसे हम वापस ठीक नहीं कर सकते,
लेकिन जो हो रहा है उसे सुधार तो सकते हैं ना। देखिए अब समय आ गया है कि हम पुरानी हर बात को भूलकर नई शुरुआत करें, जहां एक दूसरे के लिए प्यार हो, कोई कड़वाहट ना हो, कोई इल्जाम ना हो, एक दूसरे के लिए कोई गिले शिकवे ना हो। दादी जी प्लीज मेरी बात मानिए। अम्मा जी को समझने की कोशिश कीजिए ना। वो दिल की बहुत अच्छी है, बस आपसे थोड़ा डरती है, इसीलिए आपसे कुछ नहीं कह पाती। हाँ दादी जी, अम्मा जी रात दिन आपको खुश करने में, आपकी सेवा करने में लगी रहती है। जो भी करती है वो इस घर के और परिवार के भले के लिए। जानते हैं, लेकिन पहले जो कुछ भी हुआ उसे भुलाना इतना आसान नहीं है मुंबई वाली। लेकिन नामुमकिन भी नहीं है ना। देखिए दादी जी, जो होना था वो हो गया। अब उस पर मिट्टी डालकर हम आने वाली कल की खुशियों का स्वागत करें, ताकि हम सब खुश रह सके। प्लीज प्लीज दादी जी। अम्मा जी नहीं नहीं, बिल्कुल नहीं। आप रोते हुए बिल्कुल अच्छी नहीं लगती। देखिए कैसी लग रही हो। आप हंसते हुए इस घर की बड़ी बहू के रुतबे को संभालते हुए ही अच्छी दिखती है। चलिए आंसू पूछिए। और हाँ, अपने आप को दोषी भी मत समझिए, क्योंकि जो हुआ है उसमें आप अकेली नहीं, सब शामिल है, सब जिम्मेदार है। बस बस बस, और नहीं। अम्मा जी देखिए, आप अकेली नहीं हो, मैं हूं आपके साथ और मैं हमेशा रहूंगी। और हाँ, आपका जो ये परिवार है वो शायद आज आपको समझ नहीं रहा है, लेकिन कल जरूर समझेगा और आपका साथ भी देगा। बस अम्मा जी, अब रोना बंद कीजिए। अपने आंसू पोंछिए, देखिए, और चलिए मेरे साथ। कहाँ? चाची और रमा जीजी को लाने। लेकिन नहीं, अब लेकिन वेकिन कुछ नहीं। भले ही सबकी गलती से परिवार टूटा हो, लेकिन अब आप ही इसे जोड़ेगी। मैं जानती हूँ अम्मा जी, आप ही ये कर सकती हो। मुझे आप पर पूरा भरोसा है।